शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली होती। त्यातीलच एक लाडकी बहीण योजना आता लॉन्च होणार असून या योजनेचं उद्घाटन खुद्द शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के आणि त्यांची मुलगी श्रावणी यांच्या हस्ते होणार आहे। यातून वडील आणि मुलीचं नातं अधिक दृढ करणे आणि मुलींना अधिक चांगलं शिक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। मात्र श्रावणीला मिळणारे हे महत्त्व अलकनंदाला सहन होत नाहीये। श्रावणीला या सोहळ्यापासून दूर ठेवण्यासाठी अलकनंदा एक भयानक खेळ खेळते। ती जाणीवपूर्वक असा कट रचते ज्यामध्ये श्रावणीचा अपघात होतो। श्रावणी जखमी झाल्यानं राज शिर्के कुटुंबात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। श्रावणीच्या दुखापतीमुळे विश्वंभर राजे शिर्के अत्यंत संतापात आहेत। हातापत झालेली दुखापत असताना श्रावणीला उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणं शक्य नाही आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो आणि या रागाच्या भरात ते श्रावणीलाच याचा दोष देऊ लागतात। श्रावणीच्या अडचणीत भर पडलेली असतानाच नेहमीप्रमाणे शुभंकर तिच्या मदतीला धावून येणार आहे। शुभंकर अत्यंत हुशारीनं उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क साधत विश्वंभर राजे शिर्केची समजूत घालण्यास विनंती करतो। तो पटवून देतो की श्रावणीच्या हाताला दुखापत असली तरी कार्यक्रमात सहभागी होऊ शकते आणि तिच्यावर कोणताही ताण येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल। आता शुभंकरचा हा प्रयत्न यशस्वी होऊन विश्वंभर राजे शिर्के यांचे मन वळवण्यात तो यशस्वी होणार का हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। एकीकडे शुभंकरचे प्रयत्न आणि दुसरीकडे श्रावणीला रोखण्यासाठी अलकनंदाची नवी खेळी अशा दुहेरी पेचात श्रावणी अडकली आहे। श्रावणी या संकटावर मात करून लाडकी लेक योजनेचा शुभारंभ करणार का? वडील आणि मुलीच्या नात्यांचा हा गोडवा प्रेक्षकांना अनुभवता येणार का? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका शुभ श्रावणी, दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या जी मराठीवर। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।